हॅलो एव्हरीवन. इंग्रजी वाचन लेखन शिकायचं असेल तर आपल्याला काय शिकावे लागेल? अल्फाबेट म्हणजेच मुळाक्षरे, त्यामध्ये स्वर म्हणजेच व्हावेल्स आणि व्यंजन म्हणजेच कन्सोनंट. हेच आज आपण शिकणार आहोत. स्वर आणि व्यंजन मराठी आणि इंग्रजीतून पाठ करण्यासाठी व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. आता आपण व्हावेल्स म्हणजे स्वर शिकूया. इंग्रजी व्हावेल्स: ए, ई, आय, ओ, यू. मराठी स्वर: अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, ऋ. मराठी स्वर अ, इंग्रजी स्वर ए. आ, ए किंवा डबल ए. ई, आय. ई, डबल ई. उ, यू. उ, डबल ओ. ए, ई. ऐ, ए आय. ओ, ओ. औ, ए यू. स्वरादी. आता आपण स्वरादी शिकूया. एयम. आहा, ए यचे. ए, ए. ओ, ओ. आता आपण मराठी व्यंजन इंग्रजी शिकूया. क, के. ख, केचे. ग, जे. घ, जियचे. क, सियचे. च, सी डबल एचे. ज, जे. झ, झेडे किंवा जेयचे. त्र, टी आर ए. त, टीए. थ, टीएचे. ड, डीए. ढ, डीएचे. न, एने. क, टीए. ठ, टीएचे. द, डीए. ध, डीएचे. न, एने. प, टीए. फ, एफे किंवा पीएचे. ब, बीए. भ, बीएचे. म, एमए. ये, वाये. र, आरे. ल, एले. व, व्हीए किंवा डब्ल्यूए. च, एसएचए. च,
SHA, SA, HA, LA, KSHA, DNYA, RU. आता आपण जे शिकलो ते पाठ करण्यासाठी ट्रिक बघूया. ट्रिक अशी आहे, मराठी मुळाक्षरांना इंग्रजीतील कॉमन अल्फाबेट लक्षात ठेवणे. बघा, कॉमन ए कोणत्या अक्षरांना आहे? अ, आ, ए, ओ, आहा. यांच्यासाठी ए लक्षात ठेवा. कॉमन ई, ए आणि ई साठी इंग्रजी अल्फाबेट ई लक्षात ठेवा. कॉमन ओ, ऑ, उ यांच्यासाठी ओ लक्षात ठेवायचं. कॉमन के, क आणि ख साठी के लक्षात ठेवायचं. कॉमन जी, ग आणि घ साठी जी लक्षात ठेवायचं. कॉमन सी एच, च आणि छ साठी सी एच लक्षात ठेवायचं. कॉमन जे, ज आणि झ साठी जे लक्षात ठेवायचं. कॉमन पी, प आणि फ साठी पी लक्षात ठेवायचं. कॉमन बी, ब आणि भ साठी बी लक्षात ठेवायचं. कॉमन यल, ल आणि ळ साठी यल लक्षात ठेवायचं. कॉमन एस एच, श आणि श साठी एस एच लक्षात ठेवायचं. ट, त, ठ आणि थ यांच्यासाठी टी लक्षात ठेवा. ड, द, ढ आणि ध यांच्यासाठी डी लक्षात ठेवा. आणि दोन्ही न साठी एन लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.